मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेवरून विरोधकांनी जोरदार रान उठवलंय। आमदार रोहित पवार आणि पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले। तितकंच नव्हे तर थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्डच रोहित पवारांनी बनवून दाखवले आणि त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। अशा पद्धतीने अनेक बनावट वेबसाईटच्या माध्यमातून आधार कार्ड बनवले जात आहेत आणि कुणीही मतदान करतं याची कुणीच खातरजमा करत नाही असा दावाही रोहित पवारांनी केलाय। यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केलाय। हाँ चला पेटा ओके सबमिटेड आता प्रिंट झाला आधार कार्ड। आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशींमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार आलं बघा। ते उमेदवार येऊ शकतात, रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठल्या माहित। आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार, कदाचित हे आयडी प्रूफ। हे बघा, त्यांच्याकडे आधार कार्ड ही सिस्टम आहे ना, सिस्टममध्ये जर कोण डोनाल्ड ट्रम्प म्हणून नाव जर नोंदवत असेल, उद्या रोहित पवारांनीच नोंदवलं असेल डोनाल्ड ट्रम्पचं नाव, काही पुरावे खोटे पुरावे दाखल केले असतील तर ते त्याला आधार कार्ड मिळतं, नाही मिळत असं नाही। पण आधार कार्ड देताना काळजी घेणं गरजेचं आहे। कदाचित आरोप करण्यासाठी काही हे प्रकार केले असतील आणि या जर चुकीच्या गोष्टी असतील तर त्यांनी प्रूव्ह करून द्यावं, त्यांच्यावर कारवाई करावी। ज्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जर आधार कार्ड दिलं असेल त्याच्यावरती कारवाई करावी। पण तो त्याच्याकरता जर ते सत्ताधाऱ्यांना दोषी जर पकडत असतील तर यापूर्वी काँग्रेस सत्तेमध्ये असताना, राष्ट्रवादी सत्तेमध्ये असताना जेवढ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला शरद पवारांना जबाबदार पकडायचं का?